त्या संदर्भात आपण बोलतोय. आपल्या तालुक्यामध्ये, पुरंदर तालुक्यामध्ये एकूण 4 गट व 8 गण आहेत. आणि हा कार्यक्रम आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा जे दिनांक आहे ते 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येईल. तसेच नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी म्हणजे नामनिर्देशन पत्र अवेलेबल होईल ते 16 ते 21 तारखेला सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत असणार आहे तो. तसेच नामनिर्देशन पत्राची छाननी ही 22 तारखेला आहे. तसेच वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध 22 तारखेलाच होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा जो दिनांक आहे ते 23 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत आहे. तसेच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे हे 27 जानेवारीला करणार आहोत. तसेच मतदानाची तारीख ही 5 फेब्रुवारीला आहे. मतमोजणी तारीख ही 7 फेब्रुवारीला असेल व निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात हे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. आणि आपल्या इथे पुरंदरला जे नॉमिनेशन फॉर्म असतील, नामनिर्देशन पत्र स्वीकारणे वाटणे याच्यासाठी तहसील कार्यालय पुरंदर प्रशासकीय बिल्डिंग येथे नॉमिनेशन फॉर्म मिळतील पण. आणि हे जे आहेत स्वीकारले पण इथेच जातील. RO ऑफिस हे तहसील कार्यालय असणार आहे. तसेच मतमोजणीसाठी आपल्याला खाली जे ग्राउंडला आहे पार्किंग एरिया तर इथे मतमोजणी केली जाईल आणि तिथेच निकाल जाहीर होईल. धन्यवाद. मतदारांसाठी मला हेच सांगायला आपल्या इलेक्शनाची गोष्ट आहे की आपण मतदान करू. सगळ्यात मोठी लोकशाही ही भारताची आहे आणि या लोकशाहीत आपलं मतदान हे खूप मॅटर करतं. कुठल्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे, मग त्याच्यानुसार आपल्याला जर चांगला उमेदवार निवडून द्यायचा असेल तर प्रत्येकाने मतदान करावं. व नवीन मुलांना किंवा नवीन मतदार असतील यांना मी आवाहनित करते की जास्तीत जास्त तुम्ही मतदान करा आणि त्या दिवशी तुम्ही मतदानासाठी सर्वांना आपल्या कुटुंबाला पण प्रोत्साहित करा व स्वतः मोठ्या संख्येने आपले फ्रेंड्स असतील, फ्रेंड सर्कलमध्ये असेल त्या सगळ्यांना एकत्र येऊन मतदान करा व सोशल मीडियावरती पण आपले फोटोज टाका. याच्याने तुम्हाला बघून इतर लोकही त्या दिवशी प्रेरित होतील की आपल्याला मतदान करायचं आहे. आणि तसंच आता जी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे तर आदर्श आचारसंहिता आपल्या तालुक्यात तसेच आपल्या जिल्ह्यात फॉलो होईल ही मी अपेक्षा करते. सर्व उमेदवार तसेच पक्षाचे जे काम करतात तसेच सर्व जनतेने आदर्श आचारसंहिता फॉलो होईल, पाळली जाईल याकडे पूर्ण लक्ष द्यावं. आपल्या ग्रामीण पातळीवरती प्रत्येकाने आदर्श आचारसंहितेचं पालन करावं ही अपेक्षा करते व आवाहन करते की सर्वांनी पूर्ण प्रकारे म्हणजे कोणत्याही प्रकारचं उल्लंघन होणार नाही आणि आम्हाला त्यावरती कुठलीही कारवाई करण्याचं हे मिळणार नाही याचं सगळ्यांनी लक्ष ठेवावं. उमेदवाराच्या खर्चाच्या मर्यादेसंदर्भात काय लिमिट असेल? 9 लाख उमेदवारचा खर्च आहे ते जिल्हा परिषदेसाठी 9 लाख आहे व पंचायत समितीसाठी 6 लाख आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून आपण शासनाच्या वतीने काही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे का काय त्या दिवशी? म्हणजे असे लोकांना मतदारांना प्रेरित करण्यासाठी काय आहे का? नक्कीच. याच्यासाठी आपण स्वीप ॲक्टिव्हिटी आपल्या सुरू आहेत आणि आपण कंटिन्यू त्या सुरू ठेवणार आहोत. याच्यात प्रत्येक ग्रामीण स्तरावरती आपण मतदान केंद्र आहेत किंवा तिकडे म्हणजे ग्रामीण पातळीवरती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या इथे मोठ्या प्रमाणावर स्वीप ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. किती बूथ असणार आहेत आपली? टोटल 235 आपले बूथ आहेत. आता दिव्यांग पुरुष मतदार आपल्याकडे जवळजवळ 95,271 आहेत. स्त्री मतदार 94,129 आहेत व इतर 3 आहेत. एकूण 1,89,403 मतदार आपल्याकडे मतदान करतील. दिव्यांग मतदार असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील
यांच्यासाठी आपण लोकसभेच्या वेळी अगोदर मतदानाची काही ते व्यवस्था केली होती. अशा प्रकारची यावर्षी काही व्यवस्था आहे का या निवडणुकीत काही प्रक्रिया? नाही, पण आपण एक काम करू शकतो की व्हीलचेअर आपण प्रोव्हाइड केलेले आहेत की दिव्यांग असतील किंवा वृद्ध असतील तर त्यांना आपण व्हीलचेअर प्रोव्हाइड करून आपण त्यांना परत इतर पण आपले जे व्हॉलेंटियर असतील यंगस्टर्स ते आपण ठेवणार आहोत.